नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा आज आपल्याला एक नवीनच रेसिपी करायची बरं का. आणि खरंच अगदीच पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटन अशी ही रेसिपी आहे. इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत मी मैत्रिणींनो, पाहू शकता. अर्धी वाटी लसूण घेतला आहे. अर्धी वाटी लसूण घेऊन भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, पाहू शकता. मग आपल्याला ही रेसिपी कशी बनवायची चला पाहूया. कैऱ्या अगदी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या कैऱ्या अगदीच हो का, आता त्याची बुडं काढून घेतलेत मी आणि आपल्याला आता कट करून घ्यायचे आहे बघा. तुम्हाला सांगते, करता करताच पाणी सुटतं अशी ही रेसिपी आहे. खूप छान, अगदी महिनाभर टिकेन अशी. आता याला मध्ये बाठ आहे, मी अशी साईडनी कापून घेते बघा ही कैरी. हे बघा अशा पद्धतीने कापून घेणार आहे. आणि खरंच आपण जेवायला बसलो की अगदी आपल्या तोंडाला चवीन अशी ही रेसिपी. इथं आता चॉपर घेतलेला आहे पहा. ह्या चॉपरमध्ये मी थोडं थोडं टाकून बारीक करणार आहे बरं का. बघा आता शक्यतो हे मी ओतलं आहे सगळं मैत्रिणींनो, पण सगळं काय याच्यात फिरणारच नाही आहे, मला पुन्हा काढायला लागणार आहे. चला आता मी तुम्हाला दाखवतेच. अक्षरशः 2 वेळा मला तर फिरवायला लागणार आहे. हे बघा असं 2 वेळा करून मी हे वाटून घेतलं आहे बरं का मैत्रिणींनो. अगदी छान पद्धतीने मस्त असं वाटलं आहे. आबडधोबड वाटायचं आहे, जास्त बारीक बी नाही. हे बघा आबडधोबड असं वाटून घ्यायचं हे. मैत्रिणींनो खरंच खूप छान रेसिपी आहे. तुम्ही कधी केली का नाही अशी? आणि खरंच करतानाच तोंडाला पाणी येतं. इथं मी लसूण आहे, अर्धी वाटी हा लसूणही टाकून दिला आहे, पाहू शकता तुम्ही. तो सुद्धा आपल्याला असं आबडधोबड वाटून घ्यायचा आहे. आबडधोबड लसूण तर वाटून घेणार आहे. हे बघा थोडासा वाटला आहे, पण आता त्याच्यात थोड्याशा पुन्हा मिरच्या घालते. मिरच्या आणि आपला लसूण मैत्रिणींनो, अगदी हे दोन्ही मी आबडधोबड वाटणार आहे बरं का. कैरीपासून भरपूर प्रकार आहे आपल्याला करायच्या म्हणल्यावर. खरंच खूप छान छान प्रकार आहेत, फक्त आपण त्या केल्या पाहिजे. पहा लसूण मिरच्या हे दोन्हीही अगदी आबडधोबड मी वाटून घेतले. आता हे संपूर्ण ह्या भांड्याचं मी पुसून घेते बरं का, पाहू शकता तुम्ही. पहा मैत्रिणींनो, आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, मला अजिबात असा वेळ भेटत नाही आहे माझ्या शेतीतली कामामुळे. तरी तुम्हाला वेळात वेळ काढून मी तुम्हाला ह्या छान छान रेसिपी दाखवते. अगदीच म्हणजे सोप्या घरातल्या सामग्रीपासून तयार होणाऱ्या ह्या आहेत आणि साध्या सोप्या आहेत. जास्त काही त्याला लागत नाही. तर धनेच मी गवळ भाजून घेतले आहेत. त्याच्यानंतर मोहरी पहा, मोहरी बरीच आहे, अर्धी वाटीला कमी आहे थोडीशी. ही सुद्धा गवळ मी भाजून घेणार आहे. अगदी छान अशी खरपूस ही मोहरी भाजून घ्यायची मैत्रिणी, जास्त जाळायची बी नाही. बघा खरपूस भाजलेली आहे. आता ही सुद्धा मी काढून घेते पहा. त्याच्यानंतर पुन्हा मी कढई ठेवते. कढईमध्ये अगदी मोजून तेल टाकणार आहे. पळी मोठी आहे, 2 कैऱ्यांच्या मापाने मी इथं 2 पळ्या तेल टाकले आणि मिरची लसणाच्या मापाने अजून 1 पळी, म्हणजे असं 3 पळ्या मी याच्यात तेल घालून घेतले. बारीक गॅस करून आपल्याला हे तेल तोपर्यंत कडून घ्यायचं आहे. तोपर्यंत मैत्रिणींनो आपल्याला पुढची तयारी करायची आहे. हो का, आता इथं मी एका डिशमध्ये हे संपूर्ण काढलं आहे बघा वाटीमध्ये. याच्यामध्ये मी 2.5 चमचा तरी मीठ टाकणार आहे बरं का. मिठाशिवाय चव नसते. मीठ टाकल्याच्या नंतर मैत्रिणींनो त्याच्यात मी टाकणार आहे अगदीच थोडीशी हळद. पहा अगदीच म्हणतात ना, आपल्याला बनवायचे ठेचलेलं आबडधोबड वाटलेलं असं मस्त चटपटीत लोणचं. इथं काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा टाकलेली आहे. हे ठेचलेलं आबडधोबड वाटलेलं लोणचं तर पहा आपलं कसं होतं. लोणचं म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि आपण जे धना पावडर आणि मोहरी ही वाटून घेतली ना, त्याची अगदी डाळ तयार केलेली आहे, ती सुद्धा मी त्याच्यात टाकून घेतलेली आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. अजून थोडंसं मीठ टाकते, कारण की मिठाने अगदी छान चव येते मैत्रिणींनो. आता याच्यानंतर हे मी पूर्ण असं मिक्स करणार आहे. पाहत
एक चमचा घेणार, चमच्याने पूर्ण असं मिक्स करायचं आपल्याला. पहा छानपैकी मस्तपैकी बघा चमचमीत असं मी पूर्ण असं मिक्स करणार आहे की आपलं छान असं मिक्स करून घ्यायचे. पहा मैत्रिणी एकदम मस्त आपलं मीठ मसाला अगदी संपूर्ण त्याला लागला पाहिजे आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान पद्धतीने मैत्रिणी मी हे मिक्स केलेलं आहे बरं का. आणि आता हे बघा इथं तेल तापलेलं, त्याच्यात मी थोडासा हिंग घालणार आहे. पाहू शकता तुम्ही अगदी तेलही कडक तापले आणि मस्तपैकी असा तडका द्यायचा आहे. पहा तेलाचा अगदी छान असा तडका बसलेला आहे मैत्रिणी, मस्त चमचमीत आणि खरंच खमंग वास सुटला आहे. पाहू शकता मैत्रिणी हे लोणचं अगदीच 15 दिवस महिनाभर टिकेन असं हे, आणि जास्त बी दिवस टिकू शकतो आपण आणि कमीत कमी आता त्याला 2-3 दिवस आपल्याला हे बाहेरच ठेवायचं. छानपैकी असं मुरून द्यायचं हे 2-3 दिवस. पाहू शकता तुम्ही मी आता हे संपूर्ण तुम्हाला वाटतं आता तुम्हाला असं तेल दिसत नाही. पहा छान मुरून दिलं की 2-3 दिवसांनी खूप छान होतं ते आणि खूप छान लागतं. तिखट आंबट अशी चव लागते ना, अप्रतिम चव लागते. पहा खायला बी खूप छान लागतं मैत्रिणी, अगदीच जेवणाबरोबर खायला खरंच खूप. आता 5-1 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवूया. पहा 5 मिनटांनी मी तुम्हाला दाखवते. पहा अगदी छान असा रंग आला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आहे का किती सुंदर रंग आला आहे. हे बघा इथे मस्तपैकी मी बरणी घेतलेली आहे मैत्रिणी. तुम्ही कोणती बी बरणी घ्या, प्लॅस्टिकची घ्या किंवा काचेची घ्या, तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. आता हे मी या बरणीत संपूर्ण असं काढून घेते बरं का. आणि अगदीच मैत्रिणी 2-3 दिवस छान मुरायला ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही खाऊन पहा आणि मग मला नक्कीच कमेंट करा की आजचा हा मिरची आणि कैरीचा आबडधोबड हे आबडधोबड लोणचं कसं झालं आहे नक्कीच मला सांगा. आणि तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला मैत्रिणी तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. पहा किती छान दिसते. चला उद्या भेटूया. बाय.